काय चाललंय तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये काय समजतं की आता एवढे दिवस झालेत की आता ह्या घटना थांबलेल्या आहेत किंवा अत्याचार, जे काही घरगुती हिंसाचार आहे किंवा जो काही छळ होत आहे मुलींवरती किंवा जे काही रेप होत आहेत, बलात्कार होत आहेत, त्या कुठेतरी आता थांबलंयत. कुठेतरी असं वाटत होतं की बरं वाटायला लागलंय आता की नाही, आता मला व्हिडिओ आता तसं काही मिळणार नाही किंवा मला टाकावं लागणार नाही इथून पुढे, की मी आता माझे रोजचे व्हिडिओ म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये मी कशी राहते किंवा की आम्ही किती कुटुंबात म्हणजे हसत खेळत राहतोय किंवा आम्ही इकडे फिरायला गेलो, आम्ही इकडे म्हणजे कुठं गेलो बाहेर फिरायला किंवा काही एन्जॉय करायला गेलो, असे व्हिडिओ मी इथून पुढे टाकत राहील किंवा असं मला वाटायला लागलं. आणि लगेच म्हणजे ते हॅपीपणा मी इथे जाणवायला लागले की आता आता कुठं थांबलंय, आता हे काही पुढे घडणार नाही किंवा काय. पण कसं आहे माहिती का, हे जीवन आहे आणि ह्या जीवनामध्ये अशा घटना घडतच राहणार आहेत. आणि मला वाटलं नव्हतं की लगेचच आपल्याला ही घटना अं, म्हणजेच की अशी एखादी घटना अजून एकदा घडेल. आता आपण बघितलंय की वैष्णवीताई हगवणे हा प्रकार, सेम टू सेम हा प्रकार अजून एक घडलाय. मला तर धक्का बसायला लागलाय की नक्की चूक कोणाची असती किंवा काय, हे सांगण्याचा मला तुम्हाला उद्देश आहे. आताच आपण म्हणजेच की आता हे वैष्णवीताई हगवणे प्रकार हा म्हणजे जी दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडून गेली बरं का. त्या ताईसारखी जी परिस्थिती त्या ताईला सहन करावी लागली, त्या किंवा ज्या अत्याचारामधनं तिला म्हणजे की तिला सहन करावे लागले त्या वेदना आणि तिला आयुष्य संपवावं लागलं किंवा तिला संपवण्यात आलं, हे अजूनही आपल्याला कळलेलं नाहीये. परंतु त्यानंतरच आपल्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारे किंवा अगदी पिळून टाकणारी घटना ही ह्या महाराष्ट्रामध्ये नाशिक मधील चांदवड या गावामध्ये घडलेली आहे. म्हणजेच की बघा किती दुर्दैवाची घटना आहे की जो प्रकार म्हणजे जी दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये घडली, ती घटना आता नाशिकमध्ये चांदवड या गावामध्ये घडलेली आहे. 22 वर्षीय तरुणीने म्हणजेच की 22 वर्षीय विवाहितेने स्वतःचं आयुष्य हे त्याच कारणांसाठी, सेम कारण बर का, म्हणजेच की काय की घरच्यांकडनं हुंड्यासाठी पैसे घेऊन ये म्हणजे हुंडा मागणे किंवा मोबाईल मागणे, गाडी बंगला घर ह्यांच्यासाठी हे सासरचे लोक त्या मुलीला, त्या 22 वर्षीय महिलेला त्रास देऊ लागले, तिला छळ केला, मारहाण केली आणि शेवटी त्या बिचारीला तिचं आयुष्य संपवावं वाटलं. का वाटलं, कशा पायी वाटलं, त्याच्या मागे पण काहीतरी कारण असेल ना. का कारण असेल तर सगळ्यात मोठं कारण म्हणजेच की आपली माहेरची माणसंच आपल्याला, मी म्हणत नाही की तिच्या माहेरच्यांची चूक असेल किंवा कुठल्याच माहेरच्या लोकांना असं वाटत नाही की आपल्या मुलानं किंवा आपल्या म्हणजे आपल्या ज्याला आपण जन्म देऊन सासरी पाठवतो नांदायसाठी, त्या लेकरांना आपलं आयुष्य संपवावं किंवा तिचा कुणीतरी मारून टाकावं असं कुठल्याच आई वडिलांना किंवा कुठल्याच माहेरच्या लोकांना वाटत नसतं की असं काहीतरी घडावं म्हणून. परंतु त्यांची एवढीच इच्छा असते की आपलं मूल व्यवस्थित आता लग्न करून दिले तर नांदावं आणि आपली इज्जत व्यवस्थित ठेवावं, एवढं वाटत असतं. बरोबर आहे, पण कुठंतरी आपण त्या इज्जतीला धरून ठेवण्यासाठी आपण आपल्या काळजाचा तुकडा जो आपण लोकांच्या घरी पाठवलेला असतो, पुढे तर आपण त्याला कायमच मुकणार असतो. मग ह्या सासरची जी लोक आहेत यांना जर स्वतः हिमतीवर स्वतः मोबाईल खरेदी करता येत नाही, गाड्या खरेदी करत नाही, घरं बांधणं होत नाहीत, अशा भिकारच्या सासू सासऱ्यांना वेळेत ठेचणं करते खरंच खरंच गरजेचं आहे. त्या बिचारीने किती कंटाळून म्हणजेच की तिला मोबाईलसाठी, गाडीसाठी घरासाठी तिच्या नवऱ्याने सुद्धा तिची साथ दिली नाही. तो नालायक माणूस इतका क्रूर कसा असू शकतो की जोडीदाराला या सर्व वस्तूंसाठी, ह्या तांत्रिक वस्तूंसाठी किंवा ही जी काही लोभ माया या गोष्टींसाठी ज्यानं आपल्या बायकोला त्रास देण्याचं योग्य ठरवलं, तिला छळ केला, तिला मारहाण केली, तिने ज्यावेळेस नकार दिला तर तिला इतका मानसिक त्रास देऊ लागले, तिला मारहाण केली. तर मग त्या मुलीची जी काही होती म्हणजेच की काय, तिला ज्यांची गरज होती, तिच्या माहेरच्यांची गरज होती, मग माहेरच्यांच्या कानावर तर होतच, ते आता आरोप करतायत.
की आमच्या मुलीला असं मागणी करत होते म्हणून तिनं आत्महत्या केली. पण तुम्ही जर तिला सपोर्ट केला असता वेळेत, तर कुठे ह्या गोष्टी थांबल्या असत्या, किंवा आता तिला जे काही आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलावं लागलं, ते कदाचित तिला ते करावं लागलं नसतं. आणि मी म्हणत नाही की यात चूक आई वडिलांची किंवा माहेरच्या लोकांची आहे. पण कुठंतरी माहेरची लोक थोडी का होईना, असं माझं पर्सनल तरी मत आहे, की माहेरची माणसं ही त्या मुलीला जाणीव करून देतात. ज्यावेळेस तिचं लग्न होतं किंवा लग्न करून ती सासरी जाते किंवा सासरी नांदून तिच्या माहेरी येत असते, त्यावेळेस कुठं तिला ना त्या मुलीला जाणीव करून दिली जाते परकेपणाची, की आता हे तुझं घर नाही ताई, हे तुझं घर नाहीये, तुझं जे घर आहे ते तुझं लग्न झालेलं घर आहे, ते सासरचं घर, हेच तुझं घर आहे. तर तिथेच तुझं म्हणजे काय, तुला तिथेच राहायचंय आता कायमचं. आणि तुला कितीही मारलं हाणलं, तुला कितीही त्रास दिला, किती छळ केला तुला कितीही मानसिक टॉर्चर केलं त्या लोकांनी, तरी तुला तिथंच जागायचंय आणि तिथंच मारायचंय. या दृष्टीने ज्या मुली विचार करतात, म्हणजे की त्या मुलींच्या डोक्यातच त्यांनी घालून ठेवलेलं असतं की तिला प्रत्येक वेळेस परकेपणाची जाणीवच करून दिलेली असती, की तुला जगायचं पण तिथंच आणि मारायचंय पण तिथंच. म्हणून कुठंतरी मुली ह्या पुढचं पाऊल उचलण्यासाठी मजबूर होतात, की टोकाचं पाऊल, की स्वतःला संपवून टाकण्याचं, की आता आपल्याला माहेरी तर जाता येत नाही आणि सासरीच आपल्याला नांदायचंय. मग किती आपल्याला त्रास सहन करावा लागला किंवा कितीही आपल्याला त्या आगीत आपल्याला होरपळावं लागलं, तरी आपल्याला आपल्या इथंच जगायचं आणि इथंच मरायचंय. त्यामुळे ह्या मुली काय करतात, की टोकाचं पाऊल उचलायला चालू करतात आणि आत्महत्या, आपलं आयुष्य संपवून टाकतात, जे की कायद्यानं गुन्हा आहे. आणि कायद्यानं गुन्हा हा केव्हा ठरवला जातो, की ज्यावेळेस तो माणूस जिवंत असेल त्यावेळेस त्याच्यावर गुन्हा करता येतो ना. परंतु तो माणूस जिवंत नाही राहिला, आत्महत्या केली, तो ह्या जगातूनच गेला, तर काय उपयोग आहे मग? मग मुली जन्माला घालून त्यांची लग्न करून काय उपयोग होणार आहे? आता माहेरच्या लोकांनी जर त्या मुलींना लग्नाला जाताना लग्न लावून दिल्यानंतर किंवा लग्न लावल्यानंतर सुद्धा तिला अशी जाणीव करून दिली, की बाळा तू जर तिथे गेली, तुला जर काही त्रास होत असेल, तुला काही मानसिक त्रास, छळ किंवा घरगुती हिंसाचार, कुठल्याही प्रकारचा त्रास, छळ, हिंसाचार जर तुला त्या लोकांनी दिला किंवा तुझ्या बरोबर काही वाईट होत आहे, हे जर तुला जर थोडं जरी जाणवलं ना, तरी तू बिनधास्तपणे आम्हाला येऊन सांग. आणि हे माहेरचं घर हे तुझ्यासाठी कधीही बंद नसणार आहे आणि तू कधीही तिथून इथे येऊ शकतेस, किंवा आम्हाला जे काही घडतोय प्रकार तो आम्हाला तू सांगू शकतेस. आणि आम्ही काय तुझ्याशी लग्न लावून दिले म्हणून आम्ही काय तुझ्याशी परके झालेलो नाहीये, हे तिला अगदी विश्वासात घेऊन जर प्रत्येक आई वडिलांनी, प्रत्येक माहेरच्या लोकांनी, बहीण भाऊ किंवा आई वडील किंवा चुलते चुलत्या, कोणीही घरातला असू द्या, जर प्रत्येक मुलींना जर ही भावना आपुलकीची जर त्या मुलींच्या डोक्यामध्ये घातली, तर त्या मुली सासरी गेल्यानंतरही जर छळ होत असेल तरी सुद्धा वाघासारख्या लढतील. आणि जो काही प्रसंग त्यांच्यावर घडत आहे तो आपल्या माहेरी येऊन निर्भीडपणे किंवा कुठलेही म्हणजेच की कुठलेही त्यांच्यावर बंधन नसताना जे मनमोकळेपणाने आपल्या आई वडिलांना सांगतील, की माझ्या बरोबर असा असा छळ, त्रास मला सहन करावा लागतोय, मी काय करू, मला तुमच्या मदतीची गरज आहे. तर असं सांगायला त्यांची हिंमत होईल, की हे घर सुद्धा माहेरचं, जे मी सोडून गेले, लहानाची मोठी मी जिथं झाली, जिथून मला लग्न करून सासरी यावं लागलं आणि सासरचं घर हेच माझं घर आहे, अशी जी भावना तिच्या मनात रुजवली जाते, ती भावना तिच्या मनात न रुजवता हे माहेरचं घर सुद्धा लग्न झाल्यानंतर तुझंच आहे आणि तू इथं केव्हाही येऊ शकतेस आणि इथं येऊन तू कधीही राहू शकते, किती दिवसही राहू शकतेस आणि आम्हाला तू परक समजू नकोस, हे तुझंच घर आहे, अशी जर जाणीव त्या मुलीला करून दिली, तर मुली कदाचित असा टोकाचं पाऊल उचलणार नाहीत किंवा मानसिक त्रास किंवा छळ सहन करत आत्महत्या करण्यासारखं हे शेवटचं टोकाचं पाऊल हे त्या कधीच उचलणार नाहीत. मला एवढंच म्हणायचंय, की माहेरच्या लोकांची सुद्धा जबाबदारी आहे, की लग्न लावून देताय तुम्ही खरं आहे,
का तर समाजामध्ये आपल्या परंपरा आहेत की मुली मोठ्या झाल्या, वयात आल्या की लग्न लावून दिलं जातं, तिला तिच्या घरी पाठवलं जातं, आई वडिलांची जबाबदारी संपली. काही महाराष्ट्रातल्या घरांमध्ये असे विचार आहेत आणि त्या विचारांपायी मुलींना स्वतःचं आयुष्य हे संपवावं लागतं. आणि अशा गोष्टी घडू नये म्हणून आपण स्वतःच पुढाकार घेऊन मोठे होऊन आई वडील म्हणून भाऊ किंवा भाऊजाई किंवा कोणीही असो, या लोकांनी जर त्या मुलीला आधार दिला, तिचं मन समजून घेतलं, तिचं दुःख समजून घेतलं, तिच्या वेदना समजून घेतल्या, तर कुठंतरी तिचा पण जीव वाचेल, तिच्या मुलांचाही जीव वाचेल आणि कुठंतरी ती आयुष्य सुखाने जगू शकेल. भलेही ती नांदायला जाऊ नये. बघा, खरं सांगायले, जर ती तुम्हाला वाटत असेल की समाज काय म्हणेल, दुनिया काय म्हणेल, समाज थू करेल, नावं ठेवेल की लग्न झालंय तरी पोरगी माहेरातच पडून आहे, अमक तमक, समाज हा बोलायलाच असतो आणि ह्या समाजाला कोणीही थांबू शकत नाही की तुम्ही बरोबर आहे का चुकीचं आहे किंवा काय आहे तुमचं तुम्हाला माहिती असतं. तुमच्या ज्या माणसावरती तो अत्याचार, तो छळ होत आहे, त्या माणसाला तिच्या वेदना ह्या तिला माहिती असतात. आता आत्महत्या झाली नाशिकच्या कुठलं गाव, नाशिकच्या चांदवड गावामध्ये जी घटना घडली त्या मुली बरोबर, की तिला 22 वर्षाची मुलगी होती, ती म्हणजे की महिला. आता तिला तिचा सासरच्या त्रासाला कंटाळून तिला आत्महत्या करावी लागली आणि तिचं आयुष्य संपवावं लागलं, कारण तिला ह्या गोष्टी सहनच होईना म्हणून तिने हे टोकाचं पाऊल उचललं. कारण त्याच्या मागं कारण होतं, मी तुम्हाला आता हे सांगितलेलंच आहे. परंतु कुठंतरी ह्या गोष्टींना जर आळा बसवायचा असेल ना, तर पहिल्यांदा माहेरच्या माणसांनी त्या मुलीला लग्न झाल्यानंतर नाही परकेपणाची जाणीव करून द्यायचं बंद केलं पाहिजे. प्रत्येक वेळेस येणं, ती माहेरी आली किंवा म्हणजे की आता मी स्वतःच्या अनुभवावरून सांगत असते प्रत्येक गोष्ट. मी कुणालाही म्हणजे की कुणाच्याही म्हणजे संस्कारावरती किंवा कुणाच्याही म्हणजे कुणाच्याही विचारांवरती मला काही घेणं देणं नाहीये. मी स्वतःच्या अनुभवातून या गोष्टी सांगत असते. माहेरच्या लोकांचं पहिलं कर्तव्य आहे की आपल्या मुलींना आपण लहानाचं मोठं करू शकतोय, तिला शिक्षण देऊ शकतोय, तिचं सांभाळ करू शकतोय, तिचं लग्न करू शकतोय, तिचं बाळणपणी सुद्धा तुम्हीच करता. मग चुकतोय कुठं? मग आपल्या मुलीला त्रास होतोय ना, तर मग आपण स्वतःहून तिला विचारलं पाहिजे, बाळा आता 4 दिवस, मुली काय कायमच आपल्या माहेरी आलेले नसतात, 4 दिवसासाठी सुखासाठी त्या आपल्या माहेरी आलेल्या असतात. तरीही त्यामध्ये तुम्ही तिला परकेपणाची जाणीव करून देता. परकेपणाची जाणीव झाल्यामुळे त्या आपल्या मनातले जे दुःख वेदना असतात किंवा जे काही त्यांच्या मनामध्ये चालू असतात तो वादळ, ते तुम्हाला कुठंतरी सांगायचं किंवा तुम्हाला सांगून त्यांना ते दुखवायचं नसतं, म्हणून त्या कुठंतरी तुम्हाला सांगायचं टाळतात. आणि ते तुम्ही परकेपणाची जाणीव तिला करून दिलेली असती, त्यामुळे मुली तुम्हाला काही सांगत नाही त्या, आणि सासरी आपलं जगणं पण तिथंच आणि मरणं पण तिथंच, हे शेवटी स्वीकारून त्या आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात आणि आपलं आयुष्य ह्या जगातून संपून निघून जातात. मग या गोष्टी थांबवण्यासाठी लग्न ज्यावेळेस आपण मुलीचं करतो त्यावेळेसच आपण मुलींना सांगितलं पाहिजे की बाळा तू चाललेस पण तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तू जोपर्यंत तुझी आई वडील, तुझं भाऊ, तू ह्या जगामध्ये जिवंत आहोत आम्ही, तोपर्यंत तुला काही होणार नाही. आणि तुझ्या बरोबर काही झालं तर तू पहिला आम्हाला येऊन सांग की तुला असा त्रास होतोय, आणि हे माहेरचे जे दरवाजा आहेत ते तुझ्यासाठी नेहमी खुले राहतील. आणि हे ज्या वेळेस तुम्ही तिला जाणीव करून देताल त्यावेळेस 10 पैकी कमीत कमी 5 तरी आत्महत्या नक्कीच थांबण्यात आपल्याला यश नक्कीच येईल. मग सांगण्याचा उद्देश काय की नक्कीच चुकतंय कुठं, चूक कोणाची, याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि असो त्या मुलीच्या आत्म्यात शांती लागो, कारण त्या मुलीने जी वेदना सहन केल्या त्या खूप भयंकर असतीलच, कारण तिला तिचं आयुष्य संपवावं लागलं. त्याच्यामुळं संपवण्यात तिनं आलं, तिचं आयुष्य तिनं स्वतः संपवलं का तिला दुसऱ्याने कुणीतरी संपवलं, हे त्या ज्यानं ती स्वतःचा जीव गमवलाय त्या मुलीलाच माहिती. बरोबर आहे का नाही? मग आता तुम्हीच सांगा मला कमेंट मध्ये
की मी जे ही बोलते ती बरोबर बोलते का नाही. मला वाटलं होतं की आता कुठं तर नाही का, पण नाही, असं नाही. महाराष्ट्रामध्ये नक्की चाललंय तरी काय, मुली आत्महत्या करतायत का त्यांना संपवलं जातंय, त्यांचा खून केला जातोय किंवा त्यांना मारलं जातंय, हेच अजून कोणी क्लिअर करू शकत नाही. त्यामुळे मुलींनो, आत्महत्या हा शेवटचा पर्याय नसतो. तुम्ही आत्महत्या अजिबात करू नका. जर तुम्हाला त्रास होत असेल किंवा तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही नक्कीच वेगळे राहावा, डिवोर्स घ्या, एकटं जीवन जगा. परंतु असं काही करू नका, कारण एकदा माणसाचा जीव गेला तर तो त्याच्या स्वतःच्या जीवाला मुकतो. कुणाला काही चार माणसं फक्त 4 दिवस रडतात आणि नंतर गप्प बसतात. त्यामुळे तुमचं नवीन लग्न झालेलं असू द्या, नाहीतर तुमच्या लग्नाला बरीच वर्ष झालेली असू द्या, तर स्वतःच रक्षण हे करणं महत्वाचं, हे तुमच्यावर आहे. त्यामुळे अशा त्रासाला कंटाळून अजिबात आत्महत्या करू नका. आत्महत्या करणं हे खूप चुकीचं आहे आणि अशा गोष्टी घडू नयेत म्हणून आपण नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर मग तुम्हाला कसा वाटला हा तुमच्या महाराष्ट्राच्या ताईचा व्हिडिओ, आणि खरंच अशा घटना घडू नयेत अशी माझी मनापासूनच इच्छा आहे. आणि जरी घडल्या तरी आपण आपल्या चॅनलवर नक्कीच अपलोड करणार आहे, जेणेकरून दुसऱ्या कुणी आपल्या महिला ज्या आहेत त्या अशा त्रासाला कंटाळलेल्या आहेत त्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना कुठेतरी धीर भेटेल की ते असं काही करणार नाहीत. तर तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला, प्रिया होळे चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. प्रिया होळे चॅनेलचं नाव आपण जस्ट ट्रू रियालिटी असं टाकलेलं आहे. का टाकलेलं आहे की कारण आपले व्हिडिओ बरेच लांब पर्यंत बरेच बाहेरची लोक सुद्धा बघतायत. मला कमेंट असे आले की ते सांगू शकत नाही मी, की खूप बाहेरून पण कमेंट येत आहेत आपल्या व्हिडिओला, म्हणजे की आपले व्हिडिओ खूप बाहेर देशामध्ये पण बघितले जातात. आणि नक्कीच मी सांगते की महाराष्ट्राच्या लोकांनी पण आपला चॅनेल हा जुना जरी असला तरी मी व्हिडिओ न टाकल्यामुळे आपला चॅनेल अजून थोडा मागे राहिलेला आहे. आता आपले व्हिडिओ हे नेहमी पडतच राहतील आणि आपले डेली म्हणजे तुमच्या महाराष्ट्रात ताईला नक्की सपोर्ट करा आणि पुढे जाण्यासाठी नक्की मदत करा. धन्यवाद.